नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. संपादक डॉक्टर शैलेश गुजर. जेजुरीचा गड म्हणजे खंडेराया. सोमवती अमावस्येनिमित्त त्या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्याला संध्याकाळी केलेली हे आकर्षक रोषणाई खास तुमच्याकरता. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. आज 15 जून शाळा सुरू झाल्या. वडगाव मावळमध्ये सुनील शेळकेंच्या मतदारसंघामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. अतिशय हृदय असा हा सोहळा झाला. जाऊयात आपण वडगाव मावळ, सुनेत्रा पवार शाळेचा पहिला दिवस. स्वार्थ ठेवून मी सिंहासनावर बसणार नाही. शुभाया यवनांच्या नजरेला नजर भिडवून आपण सडतोड उत्तर दिली, पण तरी देखील ही यवने आपल्याला
केवळ बंडखोरच मानतात। यासाठी हिंदूचा बादशाह म्हणून आपल्याला छत्रपती झालेच पाहिजे। जिनाब साहेब, म्हणा महाराज। प्रतिपदेच्या चंद्राच्या कलीप्रमाणे वाढणाऱ्या या स्वराज्याचा मी अधिपती होत आहे। मी या रयतेचं हित जपण्यासाठी, तिच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन। त्यांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेईन, त्यांचं संगोपन आणि पालन पोषण मायेने करेन। मी जर माझ्या या परम कर्तव्यापासून दिशाहीन झालो तर मी स्वतःच सिंहासनावरून पाय उतार होईल आणि राज्य त्याग करून अशा गोष्टी जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं की मुलं ते खूप हाताळतात छान पद्धतीने आणि त्याचा वापर करतात। खूपच छान। इथे ई बुक्स पण आहेत आपल्याकडे। डेस्कटॉपवर विद्यार्थ्यांसाठी सांगलीचे ई-बुक्स आपल्याकडे। एक अतिशय हृदय सोहळा 27 जानेवारीला म्हणजे दिनांक 28 ते 31 जानेवारी 2027ला आपल्याला पुण्यात अनुभवायला मिळणार आहे। होय, मराठी साहित्य संमेलनाचं 100वे साहित्य संमेलनाचा मान हा पुण्यामध्ये आलेला आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सुमन, राजेश पांडे, स्वाती महाळंक, निफाडकर आदी मान्यवरांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। आणि होय, हा सोहळा होणार आहे पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये। तेव्हा निश्चितच देशातनं जगभरातनं अभिजात मराठी करता कार्य करणारे सर्व लोक आणि ज्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे असे सर्व साहित्यिक, रसिक, वाचक त्या ठिकाणी येतील अशी अपेक्षा। जाणून घेऊयात योगेश सोमण यांनी दिलेली ही माहिती। की महामंडळाच्या गेल्या बैठकीमध्ये 100व्या साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी एक समितीचं गठन करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे 13 तारखेला आता 13 जूनला पुण्यामध्ये जे 100वे साहित्य संमेलन होणार आहे त्या साहित्य संमेलनाची जागा निश्चित करण्यासाठी दिवसभरामध्ये सप महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या 3 स्थळांची पाहणी त्या स्थलनिश्चित समितीने केली। त्यानुसार सगळ्या सोयी सुविधा, 2 मोठे समारंभ करण्यासाठी लागणारी, मंडप टाकण्याची लागणारी जी जागा आहे ती, शिवाय इतर व्यासपीठ जी आहेत विशेषतः परिसंवाद, मुलाखती, काव्य वाचन, कविकट्टा, ग्रंथ प्रदर्शन आणि भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था या सगळ्याचा साकल्याने विचार करून समितीने 13 तारखेला संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शिफारस ही महामंडळाच्या बैठकीमध्ये करण्याचं एकमुखाने मान्य केलं। त्यानुसार आजच्या महामंडळाच्या बैठकीमध्ये या 3 जागांपैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या जागेची शिफारस स्थळ समितीने केली, स्थळ निश्चित समितीने, आणि महामंडळाने त्याच्यावर एकमताने शिक्कामोर्तब केला। सो आता 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या प्रांगणामध्ये होणार आहे। आणि त्याचप्रमाणे संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्या। जानेवारी महिन्यातली 28, 29, 30, 31 या 4 दिवसामध्ये, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, गुरुवारी संध्याकाळी संमेलनाचं उद्घाटन होईल, शुक्रवार पूर्ण दिवस, शनिवार पूर्ण दिवस आणि रविवार पूर्ण दिवस असं संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये संपन्न होणार आहे। आता यातले कार्यक्रम कसे असावेत, स्वागत अध्यक्ष कोण, अध्यक्ष कोण, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने त्या वेळेला आपल्याला कळवण्यात येतील आणि त्या वेळेला महामंडळाच्या यांनी त्या निश्चित होतील। त्याचप्रमाणे आज आपल्याबरोबर राजेशजी पण आहेत। समर्थ युवा फाउंडेशन हे
या संमेलनाचं संयोजन करणार आहे. खूप जणांचं असं हे असतं संयोजन, सहसंयोजन, आयोजन. तसं नाही. महामंडळाचं 100वे मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आयोजित करणार आहे आणि समर्थ युवा फाउंडेशन ज्यांनी समर्थपणे पुणे पुस्तक महोत्सव गेली 5 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने आयोजित केलेला आहे, ते हे संमेलन संयोजित करणार आहेत.